शेतकरी बांधवांनो, आज 24 मार्च उजळला असून आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असताना करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी पैशांची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक अशी अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. म्हणजे मित्रांनो काय आहे, तर आता मार्च महिना संपायला काही दिवस उरले आहेत तरी देखील पैसे अजून खात्यामध्ये आलेले नाहीत. बऱ्याच लोकांच्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत. महाराष्ट्रामधील तमाम तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून पैसे काही लोकांना आले नाहीत. शेतकरी लोकांना नमो शेतकरी योजनेचे. तर मित्रांनो, 8वा हप्ता कधी येणार आणि शासनाकडून मोठी घोषणा काय करण्यात आलेली आहे हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते नेमकी घोषणा काय आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये नेमकी कधी येणार हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या राजकीय खजिन्यापेक्षा नक्कीच कमी ठरणार नाही हा व्हिडिओ. आज मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुमचे अडकलेले पैसे आणि चालू असलेले सर्व हक्काचे पैसे नक्की कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे हजारो रुपये तुमच्या हातात आणि थेट खात्यामध्ये बँक खात्यामध्ये नक्की कधी मिळणार, कधी पडणार हे सर्वात गुप्त रहस्य या व्हिडिओच्या अगदी शेवटी उलगडणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला आज काय पाहायला मिळणार, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी, कोणाला आणि किती रुपये येणार हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला पैसे कधी येणार, कधी येणार नाहीत, कोणाला येणार आणि कोणाला येणार नाहीत आणि किती रुपये रक्कम येणार हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, व्हिडिओ एक सेकंद पुढे न पळवता अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला हजारो रुपयांचे काम तुमचे नुकसान करू शकते. मित्रांनो, सध्या मार्च महिना संपत असल्यामुळे आला असल्यामुळे राज्य सरकारने पैशांची तिजोरी पूर्णपणे उघडली आहे, म्हणजे उघड केली आहे आणि सर्वांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न आहे की मार्च एंडिंगच्या घाईत पैशांचा पाऊस नक्की कोणावर पडणार, कोणाचे पैसे कमवायचे म्हणजे कोणाचे पैसे कायमचे बुडणार आणि हे सर्व अडकलेले पैसे नक्की किती येणार. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया की 2,000 रुपये नक्की कोणाला मिळणार. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आदर्शी 100% लिंक आहे, ज्याचे लँड सीडिंग येस आहे आणि ज्यांनी आपली KYC पूर्ण केली आहे अशा सर्व नियमित पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारचे 2,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मित्रांनो, 2,000 रुपये कोणाला मिळणार, तर नक्की कोणाला मिळणार, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे खाते 100% लिंक आहे आधार कार्डशी, बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्याचे लँड सीडिंग येस आहे आणि ज्यांनी आपली KYC पूर्ण केली आहे अशा म्हणजे नियमित पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये नियमित पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारचे 2,000 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, राज्य सरकारचे पैसे आणि पण आता खरी पैशांची लॉटरी कोणाला लागणार आहे आणि थेट 4,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये कोणाला मिळणार आहेत हे काळजीपूर्वक ऐका. आणि मित्रांनो, ज्यांना शेतकऱ्यांचे मागचे काही वेळेसचे आधार लिंक नव्हते किंवा ज्यांचे खाते बंद पडले होते त्यामुळे त्यांचे मागचे हप्त्यांचे पैसे वाटेतच कुठेतरी अडकून पडले आणि आता त्यांनी नुकतीच महाई केंद्रात जाऊन म्हणजे महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले बँक खाते तपासले आहे, आपली खात्याची DBT चालू केली आहे. फक्त अशा शेतकऱ्यांना आता या मार्च महिन्याच्या एंडिंगच्या विशेष फंडातून मागचे अडकलेले 2,000 रुपये आणि आता जे चालूचे 2,000 रुपये असे मिळून थेट 4,000 रुपये त्यांनाच मिळणार आहे एकाच वेळी. म्हणजे मित्रांनो, 4,000 रुपये कोणाला मिळणार आहेत मित्रांनो, तर कोणत्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे, तर लॉटरी कोणाची लागणार, 4,000 रुपये कोणाला मिळणार, तर ज्यांचे ह्याच्या आधीचा हप्ता 2,000 रुपयांचा राहिलेला आहे त्यांचा तो 2,000 रुपयाचा हप्ता आणि हा 2,000 रुपयाचा हप्ता, असे त्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये एकंदरीत 2 आणि 2 4,000 रुपये ह्यावेळेस मिळणार आहेत. एकूण 4,000 रुपये म्हणजे कोणाला, तर ज्या शेतकऱ्यांचा मागचा एक हप्ता राहिलेला आहे 2,000 रुपयाचा आणि आताच हप्ता येणारा हप्ता 8वा हप्ता 2,000 रुपयाचा, अशा शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये त्यांना ह्या मार्च एंडिंगच्या फंडातून विशेष फंडातून मागचे अडकलेले 2,000 रुपये आणि आताचे चालूचे 2,000 रुपये असे मिळून थेट 4,000 रुपये मित्रांनो अशा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. थेट 4,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, एका दिवशी 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये मिळणार आहेत. पण मित्रांनो, पैशांचा हा पाऊस इथेच थांबणार नाही, कारण यापेक्षाही मोठी रक्कम म्हणजेच थेट 8,000 रुपये कोणाला मिळणार आहेत याचा सर्वात मोठा शासन निर्णय आता समोर आला आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला फक्त 2,000 रुपये नाही तर फक्त 4,000 रुपये नाही तर तुम्हाला 8,000 रुपये देखील भेटणार आहेत. तर हे 8,000 रुपये नेमकं कोणाला मिळणार याचा देखील शासन निर्णय मोठा समोर आलेला आहे. शासन निर्णयानुसार मित्रांनो, जे शेतकरी गेली अनेक महिने तहसील कार्यालयात बँक खात्यामध्ये चक्रा मारत होते, ज्यांचे नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसानचे असे दोन्ही मिळून सलग 2 हप्ते म्हणजेच तब्बल 4 वेळा पैसे अडकले होते आणि शासनाने ज्यांना अपात्र यादीत टाकले होते आता त्यांनी आपली जमीन आणि आधार कार्ड पुन्हा लिंक करून स्वतःला पात्र सिद्ध केले आहे. अशा हजारो शेतकऱ्यांना
मागील सर्व अडकलेले प्रलंबित हप्ते आणि या चालू महिन्याचे हप्ते असे सर्व एकत्र करून थेट 8,000 रुपयांची प्रचंड मोठी रक्कम एकाच दिवशी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता बातमी काय आहे तर 8,000 रुपये, हे 8,000 रुपये कोणाला येणार मित्रांनो, सलग 2 हप्ते म्हणजे तब्बल 4,000 रुपये 4 वेळेस पैसे येणार. म्हणजे मित्रांनो, सलग 4 वेळेस ज्यांचे पैसे अडकले होते, म्हणजे शासनाने अपात्र यादीमध्ये ज्यांना आधी अपात्र केलं तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं, स्वतःला पात्र सिद्ध केलं आहे. आणि ज्यांचे PM चे 2 नमोचे 2 असे पैसे अडकले होते त्यांना आता एकंदरीत 8,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो. म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना 8,000 येणार तर ज्यांचे PM चे 2 अडकले आहेत हप्ते, नमोचे 2 म्हणजे ते PM चे 2 4,000 रुपये 2 हजारांनी धरले तर 4,000 रुपये झाले. आणि नमोचे आताचा 2,000 रुपयाचा हप्ता आणि ह्याच्या मागचा अडकलेला 2,000 रुपयाचा हप्ता असे 4,000, 4 आणि 4 8,000 रुपये झाले मित्रांनो. आणि त्याचबरोबर मित्रांनो 8,000 रुपयांची प्रचंड मोठी रक्कम एका दिवशी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. आता तुम्ही थक्क व्हाल जेव्हा मी सांगेल की काही ठराविक लोकांना थेट 10,000 रुपये देखील मिळणार आहेत, एकाच झटक्यात मिळणार आहेत. तर हे 10,000 रुपये नक्की कोणाला येणार तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि त्या घरातील पुरुषांना नमो शेतकरीचे तसेच इतर योजनेचे अडकलेले पैसे मिळणार आहेत. असे सर्व शासनाचे पैसे एकत्र मिळून तुमच्या कुटुंबामध्ये थेट 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयांपेक्षा देखील जास्त रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे. आता तुम्ही अत्यंत चिंतित असाल आणि विचार करत असाल की एवढे पैसे कसं काय ना, तर मित्रांनो बघा ना, विचार करा, लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे लाडक्या बहिणींना अडकले आहेत. काही मुलांचे 2,000 रुपये अडकलेले आहेत, म्हणजे काहींचे 3 महिन्याचे अडकले तर काही 4 महिन्याचे अडकलेत. त्यांचे एकत्रित येतील तेवढे येतील पैसे आणि PM चे तुमचे अडकलेले पैसे, शेतकऱ्यांचे करता पुरुष नमो शेतकऱ्याचे पैसे, PM चे पैसे अडकलेले पैसे आणि ज्यांच्यावर 1 रुपया देखील अडकलेला नाही ना, तर मला आता सांगतो, ज्या शेतकऱ्यांचे ज्या लाडक्या बहिणींचा 1ही रुपया अडकलेला नाही त्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये त्याच महिन्याचे येणार. त्या नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकच हप्ता अडकलाय म्हणजे चालूच हप्ता आला नाही तर त्याला 2,000 रुपये येणार. PM वाल्यांना पण 2,000 रुपये येणार जर तुमचे कोणते एकही हप्ता मागचा अडकलेला नसेल तर. पण ज्यांचा हप्ता अडकलाय त्यांना लॉटरी लागलेली आहे, कारण त्यांना 2,000 रुपये नाही, 4 नाही तर 8 नाही तर 10,000 देखील येऊ शकतात. 2 ते 10,000 रुपयांपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते, अडकलेले पैसे मिळणार आहेत. असे सर्व शासन पैसे एकत्र करून एकाच कुटुंबात थेट 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम तुमच्या खात्यामध्ये सरकार देणार आहे. तर आता तुम्ही अत्यंत चिंतित असाल आणि विचार करत असाल की आमचे हे पैसे, हक्काचे पैसे सरकारकडून मंजूर होऊनही आमच्या खात्यामध्ये का येत नाहीत, तर ते वाटेत का अडकले आहेत. तर मित्रांनो, यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बँकांची चूक अनेकदा असे होते की लाभार्थ्यांच्या याद्या बनवताना किंवा बँकेचे IFSC कोड शासनाच्या पोर्टलवरून टाईप करताना अनेक चुका होतात. त्यामुळे शासनाकडून पैशांचा पूर्ण फंड तर निघतो पण ते पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीच पोहोचत नाहीत. ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सर्व्हरच्या बाउन्स होतात. आणि दुसऱ्या सर्वात मोठी चूक जी लाखो शेतकरी करतात ती म्हणजे त्यांचे बँक खाते आधारला लिंक असते पण त्यांनी DBT परवानगी नसते. म्हणजे त्यांनी डीबीटीची स्टेटस जे आहे ते अनेबल नसतो केला. तुम्हाला DBTची परवानगी देखील द्यावी लागते, फक्त स्टेटस म्हणजे आधार लिंक करून चालत नाही. DBT सक्रिय करावं लागतं, ते तुम्हाला बँकेत जाऊन करावं लागतं. बँकेत जाऊन करून गेलं नसेल तर. त्यामुळे सरकार पैसे पाठवते पण तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येण्यास साफ नकार देते आणि तेव्हा ते हजारो रुपये पुन्हा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतात. त्यामुळे तुमचे 2,000 म्हणजे 2,000 ते 4,000 8,000 किंवा 10,000 रुपये असे किती पैसे मंजूर झाले असले तरी ती तुमच्यापर्यंत तुमच्या बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये येत नाहीत आणि आले तरी माघार जातात. त्यामुळे आताच जाऊन तुम्ही बँकेमध्ये जाऊन KYC फॉर्म भरून देणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर तोपर्यंत तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. आणि आता हे सर्व पैशांचे गणित तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला 2,000 रुपये कोणाला, 4,000 कोणाला, 8,000 कोणाला, 10,000 कोणाला असे तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला लक्षात आले असेल, गणित सगळं समजलं असेल की तुम्हाला नेमकं पैसे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे किती येणार, तर तुमचा आकडा तुम्हालाच माहीत असणार, तुमच्या लक्षात असेल तेवढे असेल. तर आता हा व्हिडिओच्या आणि या व्हिडिओचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वात मोठा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे हे सर्व अडकलेले पैसे मंजूर झालेले असून आणि चालू असलेले असे 2,000 रुपये ते 4,000 ते 8,000 ते 10,000 रुपये नक्की कधी येणार, कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला तुमच्या आमच्या हातात पडणार, खात्यामध्ये येणार, याचे सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, तुमचे हे सर्व पैसे येत्या 27 मार्च ते 31 मार्च
म्हणजे 27 ते 31 मार्चच्या दरम्यान कोणत्याही क्षणी थेट तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत. म्हणजे तुम्हाला पैसे कधी येणार मित्रांनो, तर येत्या काही दिवसामध्ये 27 मार्चच्या दरम्यान 27 ते 31 मार्चच्या दरम्यान म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी बातमी थेट वरून येत आहे. तर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये देखील 10,000 देखील जमा होऊ शकतात, 2,000 देखील येऊ शकतात, 4,000, 8,000 अशी रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकते. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. फक्त थोडाच आता एवढा दिवस संयम ठेवला तर आणखी थोडा दिवस संयम ठेवायचा आहे. तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहेत. तरी तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.